या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोते हो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संजय कोलते यांच्यासोबत रेडिओ मैत्रीण अपर्णा डोळे यांनी साधलेला संवाद. चला तर मग थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात गप्पा गोष्टी. श्रोते हो नमस्कार. आज आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत निष्णात सर्जन डॉक्टर संजय कोलते. नमस्कार सर. नमस्ते अपर्णा. श्रोते हो, डॉक्टर संजय कोलते यांना त्यांच्या क्षेत्रात 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य सर्जन सोसायटीचे ते सर्वात लहान वयातील अध्यक्ष असून सामाजिक जागृती अभियानातून सहभाग घेत त्यांनी लातूर येथील एकल पालक असलेल्या मुलींच्या शालेय शिक्षणाचा उपक्रम गेली 7 वर्ष ते राबवित आहेत. त्याचप्रमाणे आजवर 200हून अधिक मुलींची बालविवाहातून त्यांनी मुक्तता केलेली आहे. पुण्यातील इकोलॉजिकल सोसायटीचा निसर्ग संवर्धन अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी घरच्या पडीक जमिनीवर 150 वृक्षांची लागवड केलेली आहे. पक्षी निरीक्षण, नेचर फोटोग्राफी हे त्यांचे छंद असून निसर्ग संवर्धनाचाच एक भाग म्हणून त्यांनी व्हीगन आहाराचा अवलंब केलेला आहे. विपश्यना ध्यानधारणेचे ते उपासक आहे. तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करूया सर्जनशील सृजनाचे डॉक्टर संजय कोलते यांचे. सर, एक बालमित्र म्हणून किंवा वर्गमित्र म्हणून आम्ही सगळे जे 1989 MES सासवड ही जी बॅच आहे, या आमच्या ग्रुपचा तुम्ही अभिमान आहात आणि एक अजातशत्रू असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तर बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात. तुमच्या आठवणी काय आहेत त्या आम्हाला सांगा. पहिल्यांदा नमस्कार आणि धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. FTI रेडिओ 90.4 FMचं आणि तुझं स्पेशली, कारण की बालमैत्रीण असून आणि तुम्हाला हा जो सन्मान दिला, मला बोलवलंयस, याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. माझा खरं जन्म पुण्यातला आणि पहिल्याच वर्षी 1 वर्ष झाल्यानंतर मी सासवडला आमची सगळं पूर्ण कुटुंब शिफ्ट झालं आणि तिथे म्हणजे माझे वडील पुण्यामध्ये काम करत होते, पण सासवडला आमचं राहण्याचं आलं. आणि तिथे ज्या भागामध्ये राहत होतो, नॅचरली माझा जो आत्ताचा जो सगळा प्रवास किंवा हे त्याच्यावर सासवडचं खूप हे प्रभाव आहे. सासवडमध्ये जे जे घडलं त्याच्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे की सासवड या शहराने मला जे जे काही आत्ताचं दिलेलं आहे ते सगळं सासवडचं ऋण आहे, ते मी फेडू शकत नाही. आणि सासवडमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं, त्याच्यानंतर सेकंडरी एज्युकेशन पण ते जे आहे ते वाघिरे स्कूलमध्ये झालं, जिथे आपण सगळे एकत्र बॅचमेट्स होतो. आणि आपल्या बॅचमेट्समध्ये सगळ्यांनीच बरं वेगवेगळ्या क्षेत्रात देशात परदेशात पण नाव कमवलं. त्यातलंच एक थोडंसं मी पुण्यामध्ये येऊन थोडं काम करू शकलो. आणि तुम्हा सगळ्यांचं, सासवडच्या सर्व शिक्षकांचं, माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांचं, सगळ्यांचा एवढा प्रभाव होता की माझी तिथूनच जडणघडण खूप चांगली झाली. वा, क्या बात आहे. एक डॉक्टर आणि तेही सर्जन व्हावं असं कधी वाटलं? खरं बघायला गेलं तर लहानपणी सासवडला एक डॉक्टर तांबे म्हणून होते, तुला आठवत असतील. खूप छान माणूस, खूप चांगला माणूस. ते माझे लहानपणीचे डॉक्टर होते. त्यांना बघून खूप मी इम्प्रेस झालो की हो, जर आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याला यांच्यासारखं व्हायला पाहिजे. आणि ते माझ्या मनात कुठेतरी बिंबलं. मग त्याच्यातनं मी MBBSला येण्याचं नक्कीच ठरवलं होतं आणि त्याच्या दृष्टीने सगळा माझा अभ्यास होता. जरी मला मॅथ्स किंवा हे खूप आवडत असावं तरी सुद्धा गणिताला मला सोडायला लागलं आणि त्याचं माझं खूप दुःख अजूनही आहे. पण गणिताला सोडून मी सायन्समध्ये घेतलं. आणि जेव्हा MBBS कंप्लीट झालं त्याच्यावेळी माझी काही सर्जन्सच्या बरोबर ओळख झाली. त्यातले एक डॉक्टर सुभाष पत्की, की त्यांना पाहून मला असं वाटलं की हो, आपल्याला आता सर्जनच व्हायला पाहिजे आणि यांच्यासारखं सर्जन होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
महाराष्ट्र राज्य सर्जन सोसायटीचे तुम्ही आत्तापर्यंतचे सगळ्यात लहान वयातील अध्यक्ष आहात. खरं त्याबद्दल तुमचं आधी अभिनंदन. आणि धन्यवाद. तो अनुभव कसा वाटतो? महाराष्ट्र राज्याचा खरंच बघायला गेलं तर हो, मी पुण्यातून निवडला गेलेला हा चौथा अध्यक्ष गेल्या 50 वर्षातला. माझे गुरु डॉक्टर M.Y. बापय यांनी महाराष्ट्राच्या या संघटनेची खरं स्थापना केली होती डॉक्टर M.G. जोशींबरोबर. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी वेगवेगळा अध्यक्ष निवडला जातो. त्यातला मी चौथा अध्यक्ष जो पुण्यातनं आलो आणि सर्वात कमी वयाचा आलो. सो तो एक प्रचंड अनुभव आणि अभिमान मला आहे की ज्याच्यामध्ये मी कधी असं एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की मी या लेवलला कधी पोहोचेन. पण हळूहळू सर्जरी करता करता या प्रोफेशनमध्ये निगडीत असलेल्या सगळ्यांसाठी काहीतरी करावं हे कुठेतरी मनात होतं. त्यामुळे मग तिथनं आधी पुण्याचा अध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्राचा या वर्षभर अध्यक्ष आहे. आणि तो खरंच बघायला गेलं तर माझ्या स्वतःसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. वा, नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. ह्याच्या अंतर्गत, या सोसायटीच्या अंतर्गत तुम्ही काय काय म्हणजे कार्य करता? ही सर्जिकल सोसायटी आहे, एक्झॅक्टली काय आहे? ही एक ऑल इंडिया सर्जन्स सोसायटी म्हणून आहे, ASI म्हणतो त्याला. त्याच्याबरोबर ही बांधिलकी आहे आणि प्रत्येक स्टेटची एक आपली असते आणि आम्ही ऑल इंडियाची जी काही नियमावली आहे त्याच्याप्रमाणे संपूर्ण फॉलो करतो. ह्याचा मेन उद्देश आहे की सर्जरी ही त्यात सर्जरीतले जे जे नवीन शिकणं आहे किंवा नवीन गोष्टी घडतात या सगळ्या राज्याच्या पेरिफेरीपर्यंत, म्हणजे शेवटच्या सर्जनपर्यंत जो कुठल्या रुरल एरियात काम करत असेल किंवा जो अशा एरियात काम करत असेल जिथं त्याला हे शिकण्याची मिळत नाही, सुविधा मिळत नाही की नवीन नवीन काय घडतंय दरवर्षी, अशा व्यक्तींसाठी म्हणून ही संघटना काम करते. आणि अशांसाठी नियमितरित्या कॉन्फरन्सेस अरेंज करणं किंवा काही शैक्षणिक उपक्रम हातात घेणं की जेणेकरून पोस्ट ग्रॅज्युएट्सला म्हणजे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आणि अशा सर्जन्सला जे रुरलमध्ये काम करतात अशा सगळ्यांसाठी हे संघटना काम करते. वर्षभर त्यांचं हेच काम असतं की कसं आपण एक पेरिफेरीपर्यंत किंवा शेवटच्या ह्याच्यापर्यंत कसं पोहोचूया आणि नवीन उपक्रम, नवीन सर्जरीज, नवीन गोष्टींची माहिती ही त्यांना आली तर त्याचा फायदा त्यांच्या पेशंट्सला किंवा रुग्णांना होतो. आणि हा मेनली याचा उद्देश असतो. वा, क्या बात आहे. म्हणजे नवीन नवीन जे विद्यार्थी आहेत ते तुमच्या इथे तयार होत आहेत थोडक्यात सर्जन म्हणून. हो. आणि निश्चित आम्हा सर्वांना त्याचा फायदा होणार पेशंट म्हणून. सर, सामाजिक कार्य जनजागृती अभियानातून तुमचा यशस्वी सहभाग आहे. PIRD फाउंडेशन लातूर इथं तुम्ही खास मुलींसाठी त्यांना योग्य शिक्षण देणं, बालविवाहातून त्यांना मुक्त करणं अशी कार्य करत आहात. तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मला असे हे कार्य करताना माझ्या सर्जरीचं काहीतरी सामाजिक करावं असं सारखं वाटत होतं. मग त्या दृष्टीने बऱ्याच संघटनांना नुसतं डोनेशन करणं किंवा हे करणं हे एक प्रकारचं काम चालू होतं. पण कुठे ना कुठेतरी काहीतरी अजून करावं असं वाटायचं. तर एकदा वाचनामध्ये मच्छिंद्र सर गोजमे म्हणून जे आहेत त्यांच्याबद्दल आलं. तर त्यांच्याशी मी संपर्क साधला कारण ते अहमदपूर या तालुक्यात लातूरला काम करतात. सो त्यांची ही ग्रामीण विकास लोकसंस्था म्हणजे पीपल्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे, ती अहमदपूर लातूरला आहे. आता हा जो एरिया आहे इथे बालविवाहाचं प्रमाण हे साधारण 40% आहे आणि हे बऱ्यापैकी हाय असण्याचं कारण त्या भागात हॉस्पिटलची सुविधा नसणं, सामाजिक दरिद्रता, एक असुरक्षितता याचा एक काही कारणांचा त्यामध्ये प्रभाव असून की ह्याच्यामुळे तिथल्या मुलींचं लवकरात लवकर लग्न करून टाकणं हे तिथल्या पालकांचं पहिलं हे असतं. आणि या मुलींना मग पुढे शिक्षण मिळत नाही, त्याच्यातनं त्यांची काही वाढ होत नाही. हे जेव्हा लक्षात आलं त्यात अजून एक असा गोष्ट लक्षात आली की ज्यांच्या आई वडील मधले एकाचा मृत्यू झालाय, मोस्टली त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रकार पण खूपच प्रमाण जास्त आहे. सो अशा मुलींना की ज्यांना फक्त आई वाढवतीये अशा मुलींची बालविवाहाचे लग्न होण्याचे प्रमाण हे खूप जास्त आहे. आणि मग अशा मुलींना जर आपण शिक्षण दिलं तर त्या मुलींचं लग्न होणं, लवकर लग्न होणं हे कुठेतरी थांबवता येईल असा एक विचार आला. म्हणून 7 वर्षापूर्वी मी आणि गोजमे सर यांनी मिळून हा एक उपक्रम हाती घेतला की आपण
या मुलींचं जर शिक्षण स्पॉन्सर केलं, की कुठून तरी शिक्षणावर त्यांचा खर्च जो होतो तो आपण त्यांना दिला, तर अशा मुलींना हे आपण या बालविवाहातनं थोडंसं वाचवू शकू का? आणि हा आमचा उपक्रम गेले 7 वर्ष राबवतोय आणि त्याला भरपूर यश आलं. ह्यांच्या खरंच मी जेव्हा गोष्टी ऐकतो, की त्यांचे वडील कसे नोकरीसाठी साऊथ आफ्रिकेला गेले, तिकडे मृत्यू झाला तरी यांना माहिती नाही. मग कळालं. कोविडमध्ये काही गेले, काहींनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा सगळ्यांच्या त्या ज्या कथा होत्या, त्या गोष्टी होत्या, त्या खूप असा मनाला खूप यातना करून देणाऱ्या होत्या. आणि मग अशा मुलींना काहीतरी केलंच पाहिजे असं वाटून आम्ही तो उपक्रम सुरू केला होता. आणि साधारण आतापर्यंत 200च्या वर आम्ही मुलींना सहकार्य केलं. आणि हो, त्या सगळ्यांचंच मी असं बघितलं, की त्यांचं कुणाचाही विवाह 18 वर्षाच्या अलीकडे होत नाहीये. आणि ते डेफिनेटली आमचं कार्य साध्य झालं. आता हेच आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि भरपूर देणगीदार, भरपूर लोक आता ह्याला पुढे आलेत आणि आम्हाला ह्याच्यासाठी मदत करतात. सो हा खूपच चांगला उपक्रम आहे आणि मला वाटतं, की ह्याचा सगळ्या ठिकाणी असा जिथे-जिथे असे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी सुरू करावा. खरे याचा जेव्हा तुम्ही सुरुवात केली इथे हे कार्य करायला, तेव्हा ते तर बालविवाह होतं, म्हणजे एक कुटुंबाचा तो एक भाग होता. याला विरोध त्यांच्याकडनं काही विरोध असतं असं काही झालं का? विरोध असा नाही होत, पण तरी प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक एखाद्या गोष्टीमध्ये त्यातल्या तिथले काही फॅक्टर्स असतात. तसंच काही फॅक्टर्स हे त्या मुलीच्या कुटुंबातले असतात. काही फॅक्टर्स हे रिलिजनशी रिलेटेड असतात. सो अशा सगळ्या गोष्टींमध्ये येऊन काही प्रमाणात आम्हाला काही वेळा त्यांच्या आयांशी बोलायला लागलं. काही वेळा त्या आया तिथे येऊन बसायच्या हे करायला आणि सगळं ठीक चाललं नाही बघूनच मग पुढे आम्हाला त्यांनी होकार दिला, की नाही आमच्या मुलीला तुम्ही शिकवा. सो त्यांचं शिकण्याचे संपूर्ण खर्च आम्ही घेतल्यानंतर मग तो रेनकोटचा असू दे, त्यांच्या पुस्तकांचा असू दे, वह्यांचा असू दे, कुठल्याही कपड्यांचा असू दे, हे सगळं आम्ही मिस्टर गोजबे सर स्वतःहून हे करतात. त्यांची ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि PIRDच्या मार्फत हा उपक्रम खरंच खूप चांगला त्या भागामध्ये वाढीस आला. अजून कोणकोणत्या संस्थांशी तुम्ही संलग्न आहात? तसं बाकीच्या संस्था तर आहेच आहेत, पण त्यात एक म्हणजे माझ्या स्वतःच्या सासऱ्यांची मिस्टर BG कोळसे पाटलांची पण एक अनाथाश्रम आहे, की जो नगरला अहमदनगरच्या जवळ गुहामध्ये गावामध्ये आहे. जिथे आम्ही 75 मुलांना दरवर्षी हे तिथे राहतात आणि तिथनं ते शिकायला जातात आणि त्यांची काळजी घेणं आणि हे करतो. तिथे पण असंच आहे, की ज्यांचे शेतकऱ्यांना त्यांना वाढवता येत नाही, अशा कुटुंबातली ही मुलं आहेत आणि खरंच खूप काम मनापासून तिथे राहतात, काम करतात. मिस्टर सपकाळ म्हणून एक तिथले मॅनेजर आहेत, ते त्यांचं अगदी मनापासून स्वतःच्या फॅमिली मेंबरसारखं काम करतात. माझा भाऊ संदीप कोलते म्हणून आहे, जो तो प्रामुख्याने ह्याच्यामध्ये खूप कार्यरत आहे आणि या मुलांचं पुढे आता काही जण त्यातनं वकील झालेत, काही जण वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनियर झालेत, वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगात कामाला लागलेत. सो हे सगळी मुलं परत त्याच अनाथाश्रमाला तशीच मदत करतात. सो आम्ही सगळे मिळून तो अनाथाश्रम चालवतो आणि त्याला पण एक उत्कृष्ट प्रतिसाद आणि एक छान एक स्वरूप आलेलं आहे. श्रोत्यांपैकी जर कोणाला किंवा आम्हा कोणाला जर तुम्हाला काही त्या इथे मदत करायची असेल तर ती काय स्वरूपात आम्ही करू शकतो? ऑफकोर्स तुम्ही म्हणजे एक तर फायनान्शियली हे डेफिनेटली गरज असते, की अशा संस्था कुठल्याही ह्या फायनान्शियल सपोर्ट शिवाय चालू शकत नाहीत. तेव्हा या सगळ्या दोन्ही संस्थांना किंवा बाकीच्या पण संस्थांना एक प्रकारचं फायनान्शियल सपोर्ट डोनेशन देणं गरजेचं असतं. या व्यतिरिक्त काहीही या मुलांसाठी लागणाऱ्या गोष्टी त्या डोनेट केल्या तरी सुद्धा चालू शकतं. सो असं लोकांनी करावं असं मी त्यांना आवाहन करेन. नक्कीच. सर, निसर्ग जपणं, त्याचं संवर्धन करणं यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करताना दिसता. तर याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे मला वाटतं तुम्ही व्हीगन सुद्धा झालेले आहात. हो. सो इतका निसर्गाचा बारीक विचार तुम्ही करत आहात. या सगळ्याच्या मागे माझ्या पत्नीचं यश आहे. म्हणजे कुठेतरी मलाही वाटायचं, की हो असं केलं पाहिजे, पण माझ्या कामाचं स्वरूप हे खूपच हेक्टिक आहे. सर्जन असल्यामुळे कुठल्याही तासाला कुठल्याही याला मी काम सर्जरी का इमर्जन्सीज हे असतात. पण हा कुठेतरी विचार होता, की काहीतरी आपण निसर्गासाठी, पर्यावरणासाठी करायला पाहिजे. माझे आणि माधवी माझी बायको, तिचे विचार याबद्दल प्रचंड जुळतात आणि ती
मग तिने ह्याच्यामध्ये एक इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स आम्हाला कळाला. तर तिने तो पहिल्यांदा केला साधारण 2017 साली आणि तिला त्याचा फायदा झालेला. तिने त्यातनं झालेले तिच्या आयुष्यात झालेले चेंजेस हे तिने आमच्या कुटुंबात आणले आणि आम्ही कुटुंबात ते अनुभवले आणि आम्हाला वाटलं की हो असं काहीतरी करू शकतो. मग मनापासून मलाही तो वाटला की हा कोर्स करावा. मग माझ्या कार्यक्रमातनं माझ्या ऑपरेशनच्या ह्याच्यातनं तो वेळ काढणं कठीण होतं. पण तरीसुद्धा तो मी 1 वर्ष 2018 साली केला आणि मग त्याच्यानंतर बऱ्यापैकी निसर्गाबद्दल काय आपण काळजी घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये निसर्ग संवर्धन एक आहे, पण निसर्गाला आपण त्रासच न देणं किंवा निसर्गाच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण सांभाळल्या तर निसर्गालाच मदत होते. अशा बऱ्याचशा गोष्टी कळाल्या आणि मग त्याच्यातनंच आम्ही दोघांनी मिळून एक देवराईचा छोटासा प्रकल्प करायचं ठरवलं. ढोले म्हणून गुरुजी आहेत, ढोले सर आहेत, त्यांची मदत घेतली आणि आमच्या एका पडीक जमिनीवर आम्ही साधारणपणे 150 झाडं लावून आता त्याच्यातनं देवराई करण्याचा एक संकल्प आहे की तिथे आम्ही म्हणजे बरेच आता ते 1.5-2 वर्ष झाली आहेत. सो अजून 1-2 वर्षात तो होईल. तो प्रकल्प जर व्यवस्थित सक्सेसफुल झाला तर त्याचं बाकीच्या पण ठिकाणी काही प्रमाणात करता येईल का बघायचं आहे. तू म्हणालीस व्हिगन ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये पण मी असंच म्हणेन की व्हिगन म्हणजे हे काही फॅड नव्हे. खरं बघायला गेलं तर व्हिगन हा एक प्रकारचा एक अनुभव आहे की ज्याच्यामध्ये आपण मला स्वतःला ॲज अ डॉक्टर पण लक्षात आलं की जेव्हाही आपण ॲनिमल प्रोटीन घेतो म्हणजे का कुठल्याही प्राणीतनं आलेलं प्रोटीन, मग ते दुधाच्या मार्फत असावं किंवा ते त्याच्या मांसातनं असावं, ते घेतो तेव्हा आपण आपल्या गुणसूत्रावर किंवा जीन्सवर असलेले सुप्त असलेले काही गोष्टी या चार्ज करतो आणि मग त्या पुढे जाऊन डिसीजमध्ये कन्वर्ट होतात. सो ह्याच्यासाठी जर आपण आपल्या सगळ्यांनाच गुणसूत्रावर कुठले ना कुठले तरी आजार हे नोंदवलेले आहेत. ते काही जणांना होतात आणि काही जणांना होत नाही. ह्याचं प्रामुख्याने कारण ते काही जण ज्यांना होत नाही त्यांच्यामध्ये त्याचं चार्जिंग होत नाही. कारण की त्याला एक प्रकारचं उद्दीपित होण्याकरता हे ॲनिमल प्रोटीन काम करतं. सो त्यामुळे दूध आणि दुधाचे पदार्थ किंवा मांसाहार हे पूर्णपणे टाळला तर हे आजार भविष्यात जे होणार आहे ते बऱ्यापैकी कंट्रोलला येऊ शकतात. म्हणून व्हिगन याचा हा शाकाहाराचाच पुढचा भाग आम्ही अवलंबला. आता आमचे संपूर्ण फॅमिली, संपूर्ण कुटुंब हे व्हिगन म्हणजे माझी 2 लहान मुलं पण आहेत, माझे आई-वडील पण आहेत, हे व्हिगन आहेत सगळे. म्हणजे तुमचं मला हे वाटतं कौतुक की तुम्ही चेंज झालात, पण आईबाबांचं मला जास्त कौतुक वाटतं कारण एका पिढीमध्ये ना त्या आहाराची सवय झालेली असते आणि एका वयानंतर ते बदलणं हे थोडंसं कठीण असतं. सो ते कसं काय? आम्हालाही वाटलं होतं सुरुवातीला की ते चेंज त्यांच्यामध्ये येईल का, ते ॲक्सेप्ट करतील का, पण त्यांना खरंच त्याचं गांभीर्य कळाल्यानंतर त्यांनी म्हणजे दुसऱ्या दिवसापासून संपूर्णपणे माझे आई आणि वडील दोघेही बदलले. आईला प्रामुख्याने श्रेय देईन कारण तिने पूर्णपणे माझ्या जडणघडणीमध्ये तिचा मोठा भाग आहे आणि त्याच्यामुळे आईनी तो प्रामुख्याने व्यवस्थित हा बदल स्वतःमध्ये आणला आणि त्याचाच परिणाम म्हणून माझ्या वडिलांनी पण बदल आणला आणि दोघांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत की जो काही आज आहे तो त्यांच्यामुळे आहे. त्यांच्यावर आम्ही कधी असं हे नाही केलं की तुम्ही व्हिगन हा शाकाहाराचा हे भाग घ्यावा, पण त्यांना स्वतःहून मनाला ते पटलं आणि त्या दोघांनी तो अंगी अवकारला. मस्त. सर, तुमचे जे छंद आहे, नेचर फोटोग्राफी आहे किंवा पक्षी निरीक्षण आहे, त्याबद्दल आम्हाला काही सांगा. निसर्गामध्ये फिरताना की सगळ्यांना बऱ्याच गोष्टी आवडतात. काहींना पक्षी आवडतात, काहींना पशु आवडतात, काहींना झाडांचं आवड असतो. आम्हाला इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये पण असे त्या कोर्सच्या दरम्यान वेगवेगळ्या देशाच्या भागामध्ये फिरायला लागत होतो. त्यातल्या कोकणामध्ये काही होतं, हिमालयात काही होता भाग, नागपूरच्या ग्रासलँडला होता, असं बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी. त्यावेळी भाग घेताना कुठे ना कुठेतरी हे पक्षी जे लहान आपले साथी आहेत त्याच्याबद्दल कुठेतरी आकर्षण निर्माण व्हायला लागलं आणि मला फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे मी मग फोटोग्राफी फक्त त्यांच्यावर असं एक फोकस केलं. मग त्यांच्याबद्दल भरपूर वाचन करण्यात आलं, त्यांचे बरेचसे गोष्टी निरीक्षण कळायला लागल्या. मग त्याच्यात ते कसे एक्सटिंक्ट व्हायला लागले, म्हणजे ते आता दुर्मिळ काही प्रजाती व्हायला लागल्यात, त्याच्याबद्दल पण आपण काही करू शकतो का असं पण वाटायला लागलं. सो त्याच्यातनं हा छंद अजूनही जोपासतोय, जसा जमेल तसं करतोय. आता हे
सर्जरीच्या अध्यक्षपदाचं जरासं काम माझं दूर झालं की मग मी त्याच्यावर परत एकदा फोकस करेन असं मला वाटतं पुढच्या वर्षी. अजून कुठले बाकी छंद आहेत? हे बाकीचे तर सगळ्यांनाच असतात तसे, म्युझिक, क्रिकेट हे सगळे आहेत. लहानपणापासून मी क्रिकेट खेळतो. मी कॉलेजसाठी पण माझ्या क्रिकेट खेळलो युनिव्हर्सिटी लेवलवर. अजूनही हॉस्पिटलचे मॅचेस असतात किंवा हॉस्पिटलमध्ये असतं तेव्हा आम्ही खेळतो. सो आणि म्युझिकमध्ये माझं स्वतःचं पण शिक्षण झालेलं नाही, पण मला गायला आवडतं. आमच्या सोसायटीमध्ये हॉस्पिटलचे जेव्हा जे कार्यक्रम असतात तेव्हा मी त्याच्यामध्ये गातो. माझे बाकीचे छंद जर म्हणायला गेला तर मला खूप ट्रॅव्हल करायला आवडतं. त्याच ह्याच्यातनं मी खूप ट्रेकिंग पण करतो. हिमालयातलं ट्रेकिंग तो एक माझा आवडता सब्जेक्टच आहे की तो दरवर्षी तरी जावं आणि तिथे एक अनुभव घ्यावा. याचं खूपच आकर्षण आहे आणि दरवर्षी ते करण्याचा मी प्रयत्न करतो. वाह! क्या बात है. खरं तर कुठलंही कार्य करणं, एकाग्रतेने करणं, त्यात समरस होणं म्हणजे ध्यानधारणा. आणि तुम्ही प्रत्येक कार्य मी जे बघते, जवळून लहानपणापासून ओळखते, तर ते सिन्सिअरली आपण जे म्हणतो 10 on 10 असं करण्याचा प्रयत्न करत असता. यामध्येही तुम्ही पुढे जाऊन म्हणजे हे तर सगळं करतच आहात, पण आपण म्हणू की एक आध्यात्मिक प्रगती, आत्मिक प्रगती यासाठी कदाचित मला असं वाटतं, पण ते तुम्ही सांगा नक्की कशासाठी करताय. विपश्यना तुम्ही करत आहात, त्याचे तुम्ही साधक उपासक आहात. तर त्याबद्दल आम्हाला सांगा की तुम्ही तिकडे कसे वळलात आणि नक्की काय उपासना म्हणजे विपश्यना करता म्हणजे नक्की काय करता? विपश्यना हा एक अनुभव आहे सगळ्यांनी जो घ्यावा असं मला वाटतं. याचं कारण की विपश्यनेने मला ती शांतता दिली जी एका सर्जनला खरं गरजेची असते. ऑपरेशन करताना बरेचसे अनुभव असे येतात की त्यावेळी तुम्ही डिस्टर्ब होता, टेन्स होता, फोकस लूज करण्याचे चान्सेस असतात. प्रत्येक टाका घालताना सुद्धा तो जो फोकस लागतो तो जायचा चान्सेस असतात. रक्तस्राव होत असतो तेव्हा तुम्हाला मानसिक स्थैर्य लागतं. सो साधारण 20 वर्षापूर्वी विपश्यना पण माझ्या पत्नीनेच मला इंट्रोड्यूस केली. ती आधीपासून त्याची साधक होती आणि ती खूप दिवस, महिने, वर्ष करायची. मला असं जाणवलं की तिला त्याचा किती फायदा होतोय मन एकाग्र करायला आणि मन स्टेबल ठेवायला. की खूप आनंदाच्या काळात पण सुद्धा आनंद हा मोजकाच व्यक्त करणं आणि खूप दुःखाच्या किंवा संकटाच्या काळात पण त्याला स्थैर्याने सामोरं जाणं. सो हे विपश्यनेने मला शिकवलं. पहिल्यांदा असं वाटायचं की बापरे, मी 11 दिवस तिथे जाऊन काही बोलायचं नाही आणि बसायचं आणि स्वतःवर नुसतं ध्यानधारणा करायची, हे कसं शक्य आहे? तर कारण माझा स्वतःचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये बोलल्याशिवाय तर काही होत नाही. सो खूप बोलणं हे तर आमचा व्यवसायात येतं. पण मग तिथे जेव्हा मी गेलो आणि तो अनुभवला त्यावेळी मला प्रचंड त्याचा मानसिक फायदा झाला. एकाग्रता वाढली. कुठल्याही सिच्युएशनला तोंड देण्याचे एक प्रकारचं बळ मला मिळालं आणि ते मला दरवेळी अनुभवतो मी की ऑपरेशनमध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की ज्यावेळी इट इज खरं टेस्ट ऑफ टाइम, म्हणजे तुम्हाला हे करू का ते करू असं एक प्रश्न पडतो. सो अशा वेळी बऱ्याचदा ते उत्तर माझ्या बाजूनी निकाल लागतो की मी जे डिसिजन घेतलेलं असतं ते व्यवस्थित निघतं. तर याचं कारण कुठेतरी त्या विपश्यनेमध्ये जो मला अनुभव मिळाला, अजूनही त्याचं जेव्हाही मला चान्स मिळतो तेव्हा मी तो विपश्यनेचा कोर्स करण्याचा प्रयत्न करतो. तर मी जरूर सगळ्या श्रोत्यांना म्हणेन की तुम्ही अनुभव घेतला नसेल तर जरूर करा. हा कुठल्याही धर्मावर असा बेस नसला तरी हा गौतम बुद्धांनी दाखवलेला एक मार्ग आहे आणि ज्यांनी त्या व्यक्तीला एक हे देऊ शकले, आनंद देऊ शकले किंवा एक आपण निर्वाण व्यवस्था देऊ शकली, तसंच आपल्याला पण ती मिळू शकते. त्यामुळे विपश्यना ही एक प्रकारचं मेडिटेशन जे आहे ते रोज जर केलं तर आपल्याला एक प्रकारचं मानसिक स्थैर्य मिळतं. क्या बात है. मी तर म्हणेन मला खरंच असं एक काय 5 मिनिटं जरी मी अशी शांत आयुष्यात बसू शकले, आय होप मी या मुलाखतीनंतर मला असं वाटतं की मीही प्रयत्न करून पाहावा. सर असं जरूर. म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदांच्या या खूप प्रसिद्ध ओळी आहेत आणि मला असं वाटतं की आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर तुमच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्यातली एक जरी कोणाला घेता आली तरी मला वाटतं ही जी आपली आत्ताची चर्चा आहे
ही सार्थकी लागल्यासारखी होईल, तू नाही का? जेवढं म्हणतेस तेवढा मी काही मोठा माणूस नाहीये आणि डेफिनेटली मी असं काही अजून असं खूप मोठं कार्य अजून घडायचं आहे असंच मी मानेन आणि प्रत्येक वेळी माझा तोच प्रयत्न असेल. हे सांगतो की हात माझं सर्व काम हे या 2 हातांनीच आहे. शस्त्रक्रिया असू दे किंवा काही देणं असू दे किंवा झाड लावणं असू दे किंवा फोटोग्राफ घेणं असू दे. सो या हाताचं कार्य खूपच असंच चालू राहो एवढीच माझी परमेश्वराकडे इच्छा असेल आणि प्रार्थना असेल की त्यांनी मला अजून चांगलं पेशंटची सेवा आणि या जनतेची सेवा घडावी एवढीच माझं देवाकडे प्रार्थना असेल. मी तथास्तु म्हणेन. सर, अजून एक जाता जाता छोटासा प्रश्न असा की आतापर्यंत हे सगळं तुम्ही अचिव्हमेंट्स केलेले आहेत, हे जे काही शिखर आहे ते गाठलेलं आहे, असं मनामध्ये काही आहे का की हे मला करायचं आहे? कारण आपण असं बघतो की एक शिखर गाठलं की आपल्याला दुसरं खुणावत असतं. तसं ड्रीम प्रोजेक्ट काही आहे का? तसं ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मी म्हणेन की मला खरं बघायला गेलं तर ह्या निसर्ग संवर्धनासाठी अजून काही करता येईल तर मी करेन आणि त्याच्यासाठी अजूनही माझे आणि माझ्या पत्नीचे प्रयत्न चालू आहेत. आमच्या दोघांची एक म्हणजे प्रामुख्याने तिची नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जिचं नाव आहे की जीव भावना. तर जी जीव भावना, जीव म्हणजे प्राणी आणि त्यांच्याबद्दलच्या भावना आणि याच्या संदर्भात तो एक उपक्रम आहे, ती एक NGO आहे. त्याच्यामधून ती आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंग, नॅचरल म्हणजे ज्यामध्ये नैसर्गिक प्रकारे शेती की ज्याच्यामध्ये प्राण्यांचा वापर न करता, कारण की आपण आता सगळीकडे बघतो की सगळीकडे प्राणी हे शेतकरी घेतात, शेतकरी त्यांच्या शेतावर प्राणी असतात आणि मग त्यांची जपणूक करणं, त्यांचं हे करणं हे एक वेगळ्या प्रकारचा ॲडिशनल खर्च असतो. खरं त्यातनं किती फायदा होतो हे ते शेतकऱ्यालाही कळत नाही आणि त्याचा सबसिडीज मिळतात म्हणून ते ठेवून वापर केलेला असतो. पण कुठे ना कुठेतरी नैसर्गिक शेतीचा ह्या प्राण्यांच्या व्यतिरिक्त एक अवलंबन करावं असं आम्हाला वाटतं आणि त्याच्या दृष्टीने आम्ही एक उर्वरसा म्हणून पण एक फिल्म तयार केली होती आणि त्याचं एक प्रोजेक्ट आहे. सो तेच ती पुढे चालवणार आहे माझी बायको माधवी या उपक्रमातून. सो त्यालाच काहीतरी अनुषंगाने इथून पुढे अजून काही वर्ष चालू ठेवावं आणि जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करून निसर्गावरच काहीतरी फोकस करेल असा विचार आहे. क्या बात आहे. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या रेडिओ FTII मध्ये आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतका मनमोकळेपणाने संवाद साधला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. खरं बघायला तर मला ही संधी दिलीत म्हणून अपर्णा तुझं आणि रेडिओ FTII 90.4 FMचं मी खूप खूप आभारी आहे आणि मला ही संधी दिल्याबद्दल, बोलवल्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर संजय कोलते यांच्यासोबत रेडिओ मैत्रीण अपर्णा डोळे यांनी साधलेला संवाद ऐकत होतात. या कार्यक्रमासाठी या दोन्ही मान्यवरांचे रेडिओ FTI तर्फे मी आभार मानते. मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नवीन कार्यक्रमात नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTII. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTII तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोते हो, नमस्कार. रेडिओ FTII 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गप्पा गोष्टी या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संजय कोलते यांच्यासोबत रेडिओ मैत्रीण अपर्णा डोळे यांनी साधलेला संवाद. चला तर मग थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात गप्पा गोष्टी. श्रोते हो, नमस्कार. आज आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत निष्णात सर्जन डॉक्टर संजय कोलते. नमस्कार सर. नमस्ते अपर्णा.
श्रोते हो, डॉक्टर संजय कोलते यांना त्यांच्या क्षेत्रात 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य सर्जन सोसायटीचे ते सर्वात लहान वयातील अध्यक्ष असून सामाजिक जागृती अभियानातून सहभाग घेत त्यांनी लातूर येथील एकल पालक असलेल्या मुलींच्या शालेय शिक्षणाचा उपक्रम गेली 7